मित्रांनो, अमेरिकेने भारताला जवळपास 650हून अधिक पुरातन अशा कलात्मक वस्तू परत केलेल्या आहेत. आणि ह्या वस्तू एक दोन नव्हे तर 3 टप्प्यात आपल्या देशाला परत मिळालेल्या आहेत. आता या वस्तू साधारण 612 वस्तू या नोव्हेंबर 2024 आणि 26 जुलै 2025मध्ये परत आल्या होत्या. आणि आत्ता 19 वस्तू या 28 एप्रिल 2026 रोजी परत आलेल्या आहेत. आणि ह्या सगळ्या वस्तूंची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील ही 14 मिलियन अमेरिकी डॉलर आहे. 14 मिलियन म्हणजे जवळपास 1.4 कोटी अमेरिकन डॉलर. आता ह्या सगळ्या वस्तू आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत जो पुरातन वस्तूंचा, ज्याला अँटिक पीसेस असं आपण म्हणतो, त्यांचा जो चोरटा बाजार चालतो, त्या बाजाराच्या अनुषंगाने या वस्तू संग्रहालय, देवालय किंवा पुरातन वस्तूंचे जे काही आपले भांडार आहेत त्याच्यामधून चोरट्या मार्गाने किंवा तिथं डुप्लिकेट आणून वस्तू ठेवायची आणि मूळ वस्तू आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चोरून न्यायची, या पद्धतीने त्या आपल्या देशाबाहेर गेल्या होत्या. आणि या वस्तू अमेरिकेच्या त्यांच्या विभागाने आपल्या भारतीय जो दूतावास आहे, न्यूयॉर्क येथे भारतीय वाणिज्य दूतावास आहे, त्याच्या ज्या राजदूत आहे राजलक्ष्मी कदम यांच्या उपस्थितीत या सगळ्या वस्तू भारताकडे सुपूर्द करण्यात आलेल्या आहेत. आणि भारताचा जो हा पुरातन अनमोल असा ठेवा आहे, पुरातन भारताला स्पष्ट करणाऱ्या, भारताची पुरातन काळी जी कलात्मक, कलाकुसर आणि सांस्कृतिक क्षेत्रात जी अत्युच्च अशी भरारी भारताने घेतली होती, त्याची ओळख पटवून देणाऱ्या अशा ह्या पुरातन वस्तू आहेत. तर ह्या वस्तू परत करण्याची घोषणा मॅनहॅटन येथील जिल्हा वकील ॲल्विन ब्रँग यांनी केली होती. आणि कलात्मक वस्तूंचा चोरटा व्यापार करणारा सुभाष कपूर आणि चोरट्या व्यापारात दोषी ठरलेल्या नॅन्सी वायनर यांच्यासह अनेक चोरट्या व्यापार करणाऱ्या टोळ्यांचा तपास घेऊन अनेक वस्तू अमेरिकेचे जे या क्षेत्रातले विभाग आहेत त्यांनी त्या ताब्यात घेतल्या होत्या. आणि भारताचा असा पुरातन वारसा, पुरातन वस्तू या देशाबाहेर जाऊन आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत त्यांना फार मोठी किंमत मिळते हे माहीत झाल्यानंतर अनेक आंतरराष्ट्रीय स्तरावरचे कुख्यात असे स्मगलर या व्यवसायात घुसले होते आणि त्यांनी अशा अनेक वस्तू आपल्या ताब्यात घेतलेल्या होत्या. आता ह्या वस्तू ज्या ताब्यात घेतलेल्या आहेत त्या वस्तूंमधल्या काही वस्तूंची मी तुम्हाला माहिती देतो. त्यातल्या पहिल्या वस्तूबद्दल सांगायचं तर ह्याच्यामध्ये रेड वालुकाश्म म्हणजे तांबडा वाळूचा जो दगड असतो त्याच्यामध्ये कोरीव काम करून तयार केलेली भगवान गौतम बुद्ध यांची मूर्ती आहे. आणि त्या मूर्तीमध्ये त्यांनी आपला उजवा हात वर केलेला आहे आणि त्या अवस्थेला किंवा त्या मुद्रेला अभयमुद्रा म्हणून ओळखलं जातं. आणि ही वस्तू 7.5 मिलियन डॉलर एवढ्या किमतीची आहे. म्हणजे 7.5 मिलियन म्हणजे 10 लक्ष, 7.5 गुणिले 10 म्हणजे तेवढे लक्ष डॉलर किमतीची ही वस्तू आहे. ही वस्तू सुभाष कपूर या पुरातन वस्तूच्या स्मगलरने न्यूयॉर्कमध्ये नेलेली होती. आणि ती वस्तू आत्ता ह्या 657 ज्या वस्तू आपल्या ताब्यात आल्यात भारताच्या त्याच्यामध्ये समाविष्ट आहे. आता याच्यामधली दुसरी वस्तू आहे ती म्हणजे सिंहांनी सुशोभित केलेल्या सिंहासनावर 2 कमळांच्या आसनावर विराजमान झालेल्या अवलोकितेश्वराच्या
कांस्य मूर्तीचा सुद्धा याच्यात समावेश आहे. ती $20 लाख किमतीची आहे. $1 म्हणजे ₹95 असं जरी गृहीत धरलं तरी ह्या मूर्तीची किंमत किती होते याची परिगणना तुम्ही कॅल्क्युलेटरवर करू शकता. आणि ह्या मूर्तीचं वैशिष्ट्य म्हणजे ह्या मूर्तीचा जो खाली तळ आहे तिथे त्या कारागिराची ओळख लिहिलेली आहे आणि त्याचं नाव आहे द्रोणादित्य आणि तो सध्याच्या छत्तीसगड येथील रायपूरजवळील सिपूरचा रहिवासी त्या काळी होता अशी सुद्धा माहिती त्याच्यात नमूद केलेली आहे. ही अवलोकितेश्वराची मूर्ती 1939मध्ये लक्ष्मण मंदिराच्या जवळ सापडलेल्या कांस्य मूर्तीच्या मोठ्या संग्रहाचा भाग होती. ही मूर्ती 1982मध्ये संग्रहालयातून चोरून अमेरिकेत विकण्यात आली आणि अखेरीस ती एका खाजगी संग्रहालयात पोचली. 2014पर्यंत ती न्यूयॉर्कमध्ये होती आणि 2025मध्ये मॅनहॅटन जिल्हा अभियोक्ता कार्यालयामध्ये त्या संग्रहालयातली ही कांस्य कलाकृती जप्त करण्यात आली होती. त्यामुळे 1982, 2014, 2025, 2026 असा त्या मूर्तीचा प्रवास जिथून कुठून चोरून नेली लक्ष्मण मंदिरापासून ते अमेरिका असेल, न्यूयॉर्क असेल, मॅनहॅटन असेल, भारतीय दूतावास असेल न्यूयॉर्कमधला आणि मग पुन्हा भारतात आलेली आहे. ह्याच्यात दुसरी एक वस्तू आहे ती म्हणजे वाळू काष्म म्हणजे वाळूचे जे दगड असतात, सँडस्टोन ज्याला म्हणतात, त्याच्यात कोरलेल्या नृत्य करणाऱ्या गणेशाची ही अत्यंत सुंदर मनमोहक अशी मूर्ती आहे. 2000 हा जो सुभाष कपूर कुख्यात स्मगलर आहे त्याचा साथीदार रणजित कंवर याने मध्य प्रदेशातील एका मंदिरातून ही मूर्ती चोरली आणि वामन घिया, दोषी ठरलेला चोरटा व्यापारी वामन घिया हा जो आहे त्याने ती न्यूयॉर्क स्थित गॅलरी मालक डोरिस वायनर यांना विकली आणि ही गणेशाची मूर्ती 2012मध्ये एका लिलावात एका खाजगी संग्राहकाने विकत घेतली आणि नंतर ती त्याने स्वतःहून मॅनहॅटनचे जे जिल्हा अभियोक्ता आहेत ॲल्विन ब्रँग यांच्या कार्यालयाकडे स्वतःहून सुपूर्द केली. तर असा हा आपला पुरातन वारसा आपल्याला मिळतो आहे, आपण तो सांभाळायला हवा. आपलं त्याच्याकडं दुर्लक्ष होतं, त्यामुळे स्मगलरांचं, ट्रॅफिकर लोकांचं फावतं आणि ते आपल्या देशाची ओळख सांगणाऱ्या अनमोल अशा वस्तू आपल्या देशातून परत नेतात. आणि आता ह्या सगळ्या गोष्टींवर एस विजयकुमार जे कल्चरल एन्थुझियास्ट आणि को फाउंडर ऑफ इंडिया प्राईड आहे ते काय म्हणतात, वी आर सीइंग द रिझल्ट्स ऑफ आवर वर्क ओव्हर मोर दॅन डिकेड बेअर फ्रूट. इंडिया मस्ट थँक होमलँड सिक्युरिटी इन्व्हेस्टिगेशन्स फॉर इट्स सस्टेन्ड एफर्ट्स इन ट्रॅफिकिंग दोज लूटेड आर्टफॅक्ट्स अँड एन्शुरिंग देअर रिस्टिट्यूशन. म्हणजे ह्या चोरलेल्या ज्या कलात्मक अशा वस्तू आहेत त्या पुन्हा त्यांचा माग काढायचा, त्या मिळवायच्या, त्या ताब्यात आणायच्या आणि त्या पुन्हा आपल्या देशाकडे सुपूर्द करायच्या. आपल्या ज्या देवदेवितांच्या मूर्ती आहेत, भले त्या तांब्याच्या, कांस्याच्या, पितळेच्या, दगडी कोरलेल्या, वालू काष्मामध्ये म्हणजे सँडस्टोनमध्ये कोरलेल्या असतील, ते आपल्या देवाच्या मूर्ती आहेत. त्या आपल्या ह्या सनातन भूमीचा तो अनमोल असा ठेवा आहे, तो ह्या भूमीत परत यायला पाहिजे ना असं ह्या सगळ्यांचं म्हणणं होतं. आणि अजूनही 1000 वस्तू आपल्याला बाहेरच्या देशातून परत आणायच्या आहेत आणि होमलँड सिक्युरिटी इन्व्हेस्टिगेशन ह्याच्यामध्ये अजून काम करत आहे आणि 50 वर्ष जी लूट झाली भारतीय मूर्त्यांची ती सगळी मिळवण्याचे प्रयत्न या लोकांमार्फत चालू आहे. आता मी तुम्हाला ह्या 3 मूर्तींबद्दल सांगितलं. अभय मुद्रेवाले भगवान गौतम बुद्ध, वालू काष्मामध्ये कोरलेला म्हणजे सँडस्टोनमध्ये कोरलेला नृत्य करणारे भगवान गणेश आणि हे आपले अवलोकितेश्वराची कांस्य मूर्ती. तर या सगळ्यांचं आपण या देवी देवतांचं खरं आपण त्यांना नमस्कार करूया. त्या पुन्हा आपल्या मूळ भूमीत आलेल्या आहेत आणि अशा पद्धतीने या काही कोटी रुपयांच्या असणाऱ्या वस्तू मूर्ती आपल्या देशात परत आलेल्या आहेत आणि या वस्तू पुन्हा आपल्या देशाबाहेर जाणार नाही याची काळजी आपण घ्यायला हवी. आणि जगभर पसरलेले जे भारतीय आहेत त्यांनीसुद्धा अशा गोष्टींकडे लक्ष देऊन अशा या वस्तू पुन्हा भारताबाहेर जाणार नाहीत
आणि गेल्या किंवा त्यांना कुठं आढळल्या तर त्यांनी त्या तात्काळ भारतीय राजदूतावासाला कळवून त्या पुन्हा ताब्यात कशा मिळतील ह्यासाठी प्रयत्न करायला हवेत. तेव्हा 657 या ज्या वस्तू अमेरिकेने भारताला परत केलेल्या आहेत त्या वस्तू या आपल्या भारताची अनमोल धरोहर आहेत आणि या वस्तूंबद्दल आपण अभिमान बाळगूया आणि या वस्तू आपल्या देशात सुरक्षित राहतील अशी यंत्रणा सर्व संबंधितांनी तयार करावी अशी मी या निमित्ताने विनंती करतो, प्रार्थना करतो. तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटायचे मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर सांगा. असेच वेगळ्या वाटेवरचे व्हिडिओ पाहण्यासाठी, रील पाहण्यासाठी मला फॉलो करा, माझा चॅनल सबस्क्राईब करा, माझे रील, माझे व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, समविचारी लोकांपर्यंत ते पोचवा. सगळ्यांना मला फॉलो करायला सांगा, माझा चॅनल सबस्क्राईब करायला सांगा आणि माझ्याशी जोडलेले राहा, जेणेकरून तुम्हाला वेगळ्या वाटेवरचे वेगळे असे व्हिडिओ पाहायला मिळतील, ऐकायला मिळतील, नवं काही ऐकायला मिळेल. या नोटवर तुमची रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय श्रीराम, जय जगन्नाथ, जय सनातन. धन्यवाद.